मायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार फॅन्टसी या थीम वरचा पुढचा परफॉर्मन्स सादर करतायत ठाण्याची वैशाली आणि वसईची मनाली. अरे उचल, किती वेळ. शी. काय झालं ग? अगं बघ ना, मगाचपासून फोन ट्राय करते पण हा फोनच उचलत नाहीये. इतके मेसेजेस पण केले पण एकाही मेसेजला रिप्लाय नाही. आतापर्यंत यायला हवा होता ग तो, पण अजून का नाही आला? गेला असेल मित्रांसोबत फिरायला. मित्र असल्यावर भान राहतं का त्याला काही? हो, पण मग फोन करून कळवायचं ना त्याने. तसं निदान एक मेसेज तरी करायचा, ते सुद्धा नाही. ए, तो तिच्या सोबत तर नसेल? कोणती? ती ग ती. कोण? पर्वतानाजीची पार्टी मध्ये ओळख करून दिली ती. सारखी त्याच्या आजूबाजूला घुटमिळत होती बघ ती. नाही नाही, ती फक्त त्याची प्रोजेक्ट पार्टनर आहे. असं काही नाही अगं त्यांचं. हो हो, पण परवाच्या तिच्या वागण्यातनं वेगळंच काय काय प्रोजेक्ट होत होतं. हो, पण माझा नवरा असा नाहीये ना. पण ती तशी वाटली ना. प्रोजेक्टच्या निमित्ताने आता इथे भेटले असतील. आणि तुझा नवरा तो तर चालता बोलता संत आणि बनताचे विनोद सांगत असतो. हे बरोबर आहे. विश्वास विनोद अगदी उत्तम सांगतो. ऐका, एकदा काय झालं, संत असाच प्लॅटफॉर्मवर उभा होता आणि अचानक त्याने रुळावर उडी मारली. का? विचार ना का? का? अगं कारण अनाउन्समेंट झाली की आने वाली लोकल प्लॅटफॉर्म नंबर 2 पे आने वाली है. आणि त्या मठ्ठाला असं वाटलं की गाडी खरंच प्लॅटफॉर्मवर येणार आहे म्हणून त्याने रुळावर उडी मारली. आहे की नाही गंमत? असं काहीतरी सांगत असताना तिला विनोद सांगितला असेल आणि असाच तिचा हात त्याच्या हातात आला असेल आणि मग तीही बोलता बोलता त्याच्या जवळ आली असेल. तोही शेवटी पुरुषच. त्यानंही तिला असं जवळ घेतलं असेल. नाही. आता दोघे जण एवढा चांगला प्रोजेक्ट करत असताना कशाला घेईल तुझा फोन? आणि कशाला करेल SMS? नाही घेईल. हा, आता नक्की घेईल. हा, मी परत ट्राय करते. हे कदाचित असं तर झालं नसेल. काय? पॉम पॉम. तुझा नवरा ऑफिस मधून घरी यायला निघाला असेल. गाडीमध्ये गाणी ऐकत असताना तो आपल्याच नादात असतो, माहितीये ना? त्याचं आता त्या गाण्यांचं इथे काय? गाडीमध्ये गाणी ऐकण्यात तो रमला असेल. आपण गाडी चालवतो ह्याचं त्याला भानच राहिलं नसेल. अशाच वेळी समोरून एक ट्रक चालला असेल, सळ्यांनी भरलेला. ज्या सळ्या अर्ध्या ट्रकच्या बाहेर आहेत आणि हा मात्र आपल्यातच रमलाय. एवढ्याच समोरच्या ट्रकनं जोरात ब्रेक दाबला. ह्याच्या काही लक्षातच आलं नाही. हा जोरात त्या ट्रकवर गेला. इतक्यात मागच्या गाडीने त्याला धडक दिली आणि त्या सळ्या गाडीच्या काचा फोडून आत गेल्या. छातीत घुसल्या. नाही नाही, हे असं काही होणार नाही. उगाच असं भलतं सलतं विचार माझ्या डोक्यात भरवू नकोस. तू जायचो. अगं हा बघ, विश्वासचा फोन आला. म्हणजे तो सुखरूप आहे. असं काही झालेलं नाहीये. हॅलो हॅलो, हा विश्वास. अरे मगाचपासून मी फोन ट्राय करते, तू फोन का उचलत नाहीयेस? अच्छा, मीटिंग मध्ये होतास का बॉस बरोबर? पण मग कळवायचंच ना रे तसं फोन करून. हा नाही, काय नाही, मला थोडं टेन्शन आलं होतं. उगाच भलभलते विचार येत होते मनात. हा ठीक आहे ठीक आहे, पण घरी लवकर या, मी वाट बघते. हा हा, बाय. बाय द वे बॉस, तोय की टी? सुपर परफॉर्मन्स होता. खूपच छान. थँक्यू. आणि मी तुझे एक्सप्रेशन्स बघत होते. खूपच क्यूट एक्सप्रेशन्स होते. मनाली, आज कोण आलंय तुझ्या बरोबर? मी एका क्लासमध्ये शिकवते हो. आणि संस्कृत शिकवते. त्या क्लासमधले माझे 10वीतले सगळे विद्यार्थी आले. त्यांची प्रिलिम सुरू आहे आणि प्रिलिम बुडबुन माझा खास परफॉर्मन्स बघण्यासाठी तर सगळे इथे आलेत. हाय
ओ गॉड, पूर्ण रो आहे. कसा वाटला परफॉर्मन्स? टीचर मस्त करतात ना? स्ट्रिक्ट आहेत का? नाही ना, वाटत सुद्धा नाही. काय शिकवतेस तू म्हणाली? संस्कृत संस्कृत संस्कृत. मग आम्हाला सुद्धा थोडस शिकव ना, म्हणजे बरं. संस्कृत मध्ये स्वतःची ओळख करून दे. बरं ठीक आहे. अहम मनाली वसई नगरे वसामी अभिनय क्षेत्रे पदार्पणम कर्तुम उत्सुकाहम अत्र आगच्छामि. वाव, नाही का? कळलं मस्त क्या एकदम. मस्त. आता आहे ना, माझ्यासाठी तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम आहे, तर संस्कृत तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. सो जरा ट्रान्सलेट करून सांग ना. माझं मनाली नाव आहे, मी वसईला राहते आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण मला करायचंय म्हणून मी इथे आले आहे. बॅक क्या पायपर बात महाराष्ट्राच्या सुपरस्टार मध्ये आलेली आहेस तू. क्या बात. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. चला कमेंट्स विचारूया. अहम जजेसम रिएक्शनम विचारम. सुप्रिया मॅम. तथास्तु. एवढंच आत्ता संस्कृतची लागेबंधे एवढेच आहेत. चांगला झाला. मी वैशाली तुला मला असं बघताना असं कुठेतरी वाटलं पहिल्यांदा की ही अजून का नाही बॉडी लँग्वेज वापरत आहे, कारण सुरुवातीपासून बऱ्याच वेळानंतर तू जराशी तुझी इनिबिशन्स माझ्या मते गेली. इनिबिशन्स नाही म्हणणार की तू जास्त ती बॉडी अशी वापरायला लागलीस. म्हणजे क्लिशे जरी असलं ना तरी ते तुला असं तुझे कपडे आणि तुला जे काही म्हणजे तुझं दर्शनी जे स्वरूप आहे मग त्याचा वापर आपल्याला करता येतो तसा ना. तसा सुरुवातीला नाही झाला तुझ्याकडनं, पण नंतर नंतर तू करायला लागलीस बघ. म्हणजे तुझा परफॉर्मन्स नंतर खुलला आणि ते हिच्या संशयातलं, हिच्या मनातलं ते संशयाचं भूत असल्यामुळे तिचं तसा तो एकसुरी होता. पण मला असं वाटलं की मग तिन्ही हे दाखवल्यानंतर तुझं जास्त जास्त अजून व्हायला पाहिजे है ना. छान झाला, पण खूप चांगला झाला आणि इंटरेस्टिंग होता. माझं लक्ष त्याकडे पूर्ण वेळ असं राहिलं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. महेश दादा. छान झालं. फक्त एकच ऑब्जेक्शन होतं की ते संशयाचं भूत होतं. तू तिच्याशी बोललीच नसतीस तर चाललं असतं. तिच्याकडे न बघता बोलली असतीस ना तर ते बरं. ती जे करत होती जे भूत भूत ते नुसते एक्सप्रेशन तुझे हवे होते ते जगण्याचे, आणि नंतर त्याचा आर्ग्युमेंट स्वतःचीच असल्यामुळे ते तिच्याकडे न बघता बोलली असतीस तर मला जास्त आय थिंक हे झालं असतं. पण समवेअर ते कॉन्व्हर्सेशन जास्त झालं. संशयाचं भूत एक कॅरेक्टर झालं जे विच वॉज नॉट माझ्या डोक्यात नव्हतं. पण छान केलं. मला वैशाली थोडंसं फेशियल एक्सप्रेशन, आता थिएटरला आपण आधी म्हणायचो की त्या बाल्कनीतल्या शेवटच्या रो मधल्या माणसाला कळायला पाहिजे, दिसायला पाहिजे, म्हणून आपण एक जरा थोडंसं कंट्रोल कर. ते थोडं लाऊड होतं स्लाईट. आता ते दिवस राहिले नाहीत. हल्ली थिएटरमध्ये पण खूप सटली काम करतात, लोकांना कळत असतं. आधी असं जरासं म्हणायचंय थिएटर आहे म्हणून जरासं सगळ्या आपली बॉडी लँग्वेज पण थोडीशी लाऊड असायला पाहिजे, एक्सप्रेशन पण लाऊड असायला पाहिजे. गरज नाही. आता सिनेमा आहे, आता कॅमेरा तुमच्या इथे येत असतो त्यावेळेस ते जरा जास्त दिसतं म्हणून फक्त. बाकी दिस अ पिटफॉल. मी आय एम नॉट काय नीट पिकिंग नाही, पण ते लक्षात ठेव, भान असू दे. बाकी छान. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघींनाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.